चला आतमध्ये जाऊया आणि अपडेट घेऊया। आता 15 दिवसात इतका मंडप रेडी झालेला आहे परेल वर्कशॉप बाजूला आहे ना स्वामींचा मठ आहे। तर आज गुरुवार आहे तर चला पहिला खूप सुंदर अशी पेंटिंग केलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता। जनसंकुलचा मेन गेट दिसतंय का? आज गुरुवार आहे तर बघूया आपल्याला स्वामींचा पिक्चर आज बघायला भेटतोय का। आता वाजले गणसंकुल गेट आहे हा। या ठिकाणी मंडप रेडी झालेला आहे आणि इकडे बघा बांबू लागलेले आहेत। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवडा मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज मित्रांनो पुन्हा एकदा आपण आलो आहे या वीकमध्ये परळ वर्कशॉपची अपडेट घेण्यासाठी। परळ वर्कशॉप असेल, गणसंकुल वर्कशॉप असेल, बस हे दोनच वर्कशॉपचे आपण अपडेट घेणार आहोत। बाकीचे वर्कशॉप तर अजून सुरूच नाही झाले। तुम्हाला माहिती आहे मी लास्ट परळ वर्कशॉपच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ते जेव्हा सुरू होईल, जेव्हा शुभारंभ होईल तेव्हा मी तुम्हाला अपडेट देईल। आता मागच्या ब्लॉगमध्ये मी पेनचं अमरापूरचा ब्लॉग मी अपलोड केलेला आहे। तो ब्लॉग त्या ब्लॉगमध्ये मी सतीश दादा वळीवडेकर दादांना भेटलो आहे। तर त्या ब्लॉगमध्ये मी त्यांना भेटून आपण मुंबईचा वर्कशॉप कधी सुरू करणार आहोत तर ते सध्या आता पेनमध्ये आहेत। तर त्यांच्याकडनं मी अपडेट जाणून घेतली। ते बोलले की लवकरच आपण मुंबईतला वर्कशॉप सुरू करणार आहोत। तर तेव्हा जे चालू करतील तेव्हा मी तुम्हाला ती अपडेट देईल। आता बकरी अड्डेला आणि दोन वर्कशॉपला म्हणजे तिकडे जाऊन काय मतलब नाही आणि मंडपाची अपडेट अजून तुम्हाला देऊन मतलब पण नाही। कारण की मंडप जोपर्यंत पाठपूजन होत नाही तोपर्यंत आपण अपडेट घेऊन काय म्हणजे अपडेट अजून तिकडं काय जाऊन खाली दाखवणं खाली पण तुमचा पण टाईम वेस्ट नाही करणार मी। तर जी पण काय अपडेट आहे ती एकदम प्रॉपर मी अपडेट देईल तुम्हाला। आता मी फक्त परळ वर्कशॉपची अपडेट देणार आहे। आता बघा आज 15 दिवस झाले उद्घाटन होऊन म्हणजे शुभारंभ होऊन। तर बघूया 15 दिवसात किती काय काम झालेलं आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत। तर चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला। बोला गणपती बाप्पा मोरया आणि मंगलमूर्ती मोरया। आपला पेन अमरापूरचा ब्लॉग आलेला आहे मित्रांनो, तर नक्की प्रेम द्या। चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला। आपण उजव्या साईडला आहे परळ वर्कशॉपच्या आणि तुम्हाला बघा आता थोडं चेंजेस दिसते बघा। वरच्या साईडचं बॅम्बू वगैरे सगळे लावलेले आहेत आणि बघा पूर्ण एक साईड बाकी आहे, त्या साईडचा बघा प्लॅस्टिक टाकलेलं आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि अपडेट घेऊया चला। परळ वर्कशॉपच्या पुन्हा आपण गेटजवळ पोचलेलो आहे। चला इथपर्यंत काम झालेलं आहे असं मला वाटतंय। चला आतमध्ये जाऊया आणि अपडेट घेऊया। मंडप भरपूर मोठं बांधलेलं आहे यावर्षी। हा संपूर्ण सिद्धेशदादा दिगोले यांचा हा कारखाना असेल, म्हणजे एवढी जागा असेल। आणि इकडं जे मूर्तिकार असतील त्यांची इकडे वरती बॅनरवर नावं असतील, तुम्ही बघू शकता। आता बघा हा जो वरचा भाग आहे ना संपूर्ण कवर केलेला आहे मंडपमध्ये। बघा बांबू वगैरे लावलेले आहेत आणि या साईडला बघा वरती प्लॅस्टिक वगैरे लावून झालेले आहे आणि या साईडला बाकी आहे। आपण हाय परळ वर्कशॉपमध्ये आणि 15 दिवसात एवढं काम झालेलं आहे तुम्ही बघू शकता। गणेशोत्सवाची पंढरी म्हणजे ओळखली जाणारी लालबाग परळ वर्कशॉप। इथेच बाप्पा आकार घेणार आहे। काही दिवसांनी तुम्हाला इथे बाप्पांच्या मूर्त्या आकार होताना वेगळंच रूप तुम्हाला बाप्पांचं बघायला भेटेल आणि उंच गणपती बाप्पांच्या मूर्त्या तुम्हाला इकडे बघायला भेटतील। तर आणि खूप स्ट्रीट होणार आहे इकडे काही दिवसांनी। जे गणपती बाप्पा जेव्हा बनत असतील ना तेव्हा आकार घेत असतील ना तर प्लीज करून बाप्पांचे उघड्यावर व्हिडिओ काढू नये। आणि मी आत्ताच म्हणजे ब्लॉगमध्ये सांगून ठेवतो आहे, म्हणजे कोणीही ब्लॉगर असेल तिथं म्हणजे बाप्पांचा चेहरा वगैरे दाखवला ठीक आहे, पण प्रॉपर पूर्ण दाखवू नका। या ठिकाणी बघा राईट साईडला हाईट आहे ना भरपूर मोठी आहे
आणि इकडे बघा एक साईडला उंच गेले आणि ह्या साईडला पण उंच आहे. तुम्ही बघू शकता बघा बांबू वगैरे आलेले आहेत सर्व प्रॉपर. आता काम बोलतात ना 90% काम झालेलं, फक्त वरती प्लॅस्टिक टाकायचं बाकी आहे काम. बघा मित्रांनो एवढी मंडप रेडी झालेला आहे. आणि हा बघा आता 15 दिवसात इतका मंडप रेडी झालेला आहे परेल वर्कशॉपचा. आणि या साईडला बघा बांबू वगैरे अजून उभे केलेले आहेत, म्हणजे इथं बांबू वगैरे अजून लावायचे बाकी आहेत. आणि या साईडला बघा इथे पण बांबू वगैरे आहेत खाली, तर इथे पण भरपूर बांबू वगैरे लावून घ्यायचं बाकी आहे. मला वाटतं कमसे कम 7-8 दिवस म्हणजे वाटतं 7-8 दिवसात पूर्ण काम होईल असं वाटतंय. हे बाजूला आहे ना स्वामींचा मठ आहे. तर आज गुरुवार आहे, तर चला पहिला स्वामींचं दर्शन घेऊया. आज आलोय तर परळ, हा बघा हा परळ वर्कशॉप आहे. हा परळ वर्कशॉप आहे आणि परळ वर्कशॉपच्या बरोबर बाजूला आहे ना इथे स्वामींचा मठ आहे. तर आज गुरुवार आहे, तर स्वामींचं पण दर्शन घेऊया आलोय तर. तर मित्रांनो आता आपण घेतली परळ वर्कशॉपच्या अपडेट घेतली परळ वर्कशॉपची, आणि त्यानंतर मग आपण स्वामींचं दर्शन पण घेतलं. आज गुरुवार आहे तर स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे परळ मठात जाऊन. आणि त्याच्यानंतर आता आपण चाललोय गणसंकुलची अपडेट घेण्यासाठी. आणि खरंच भारी वाटलं, स्वामींचं पण दर्शन झालं आणि परळ वर्कशॉपची पण अपडेट घेतली आपण. आणि तुम्हाला माहिती आहे की यंदा खूप म्हणजे धमाल होणार आहे. KP पण येणार आहे. कुणालदादा पाटील यांचं परेल वर्कशॉपमध्ये आगमन होतं आहे 7 वर्षानंतर, तर खरंच मजा येणार आहे. आणि बाकीचे मूर्तिकार आहेत, म्हणजे जसं पोहेकर असतील, परत सिद्धेशदादा आहेत, परत राजूदादा शिंदे, भरपूर मूर्तिकार आहेत. तर बाकी मजा येणार आहे आगमनाला वगैरे. आणि तुम्हाला म्हणजे माहीत असेल की आता एक 7-8 दिवसानंतर मंडप सगळा रेडी होईल. त्यानंतर मग कास्टिंग वगैरे कास्टिंग येतील, मग मूर्त्या बनवायला चालू होतील एक 20-25 दिवसानंतर. तर बघूया आता जी पण अपडेट असेल ती तुम्हाला मी आपल्या चॅनलद्वारे देतच राहील. तर आता गणसंकुलकडे जाऊया. चला, गणपती बाप्पा मोरया. काही दिवसानंतर हा रोड शांत होणार आहे. आता एवढा ओरडतोय, काही दिवसानंतर हा रोड शांत होणार आहे. का? कारण की इथनं आपले बाप्पा जाणार, आगमन होणार बाप्पांचं, तेव्हा पूर्ण रोड गर्दींनी भरून जाणार बाप्पांच्या आगमनाने. तर खरंच मजा येणार आहे. खूप सुंदर अशी पेंटिंग केलेली आहे या ठिकाणी, तुम्ही बघू शकता. पर्यावरण रक्षण हीच काळजी गरज, पर्यावरण रक्षण हीच काळजी गरज. बघा, स्वच्छ परिवार आनंदी जीवन. कचरा टाका खोंडीत, शहर ठेवा स्वच्छ त्याच्या खोंडीत. कचराचे योग्य वर्गीकरण करा, स्वच्छ परिसर आनंदी जीवन. मस्त पेंटिंग काढलेली. आणि इथं सर्वांना एक मेसेज दिलेला आहे, तर कुणीही कुठे कचरा करू नये, घाण करू नये. आपला लालबाग परळ हा स्वच्छ ठेवावे. आणि आपल्या गणेशोत्सवाची ही पंढरी म्हणून ओळखली जाते. हा जो तुम्हाला रस्ता दिसतो येत्या काही दिवसात तुम्हाला गजबजलेला असेल आणि पूर्ण आगमनाने बाप्पांच्या आगमनाने पूर्ण भरलेला असेल. आणि एक ढोल ताशांच्या गजरात बाप्पांचं आगमन होईल. आणि दरवर्षीचे ते दिवस आपले 365 दिवस आपल्याला बघायला भेटतील. म्हणजे 365 दिवसामध्ये आपल्याला हा जो सोनेरी दिवस आहे तो बघायला भेटेल आपल्याला काही दिवसानंतर. संपूर्ण खाली रोड आहे. थोड्या दिवसांनी आपल्याला आगमनामध्ये
पूर्ण हा रस्ता भरलेला दिसेल. आणि मित्रांनो, तुम्हाला पाटपूजनचं अपडेट पण माहिती करायची असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाटपूजन आता रिसेंटली काल संकटची निमित्त साकीनगरचं पाटपूजन झालेलं आहे आणि आपल्याला तिकडे जायला भेटलं नाही. पेनचा ब्लॉग आपल्याला एडिट करायचा होता, परत थोडी कामं पण होती, त्यामुळे 6 तारखेला आणि 7 तारखेला आपण पाटपूजन कव्हर करण्याचा प्रयत्न करू. 6 तारखेला तुम्हाला माहिती आहे की साकीनाक्याचा महागणपती आणि डोंगरीचा राजा या दोघांचं पाटपूजन आहे. आणि त्यानंतर मग 7 तारखेला दोघांचं पाटपूजन आहे, तिघांचं आहे. आता तिसरा एक वाढलाय, उपनगरचा राजा, त्यानंतर मग मुंबईचा सम्राट, त्यानंतर मग मालवणीचा महाराजा, या तिघांचा पाटपूजन 7 तारखेला आहे. तर जी पण काय अपडेट असेल पाटपूजनचा पण ब्लॉग, जी पण काय अपडेट असेल ते आपण करू. लवकरात लवकर सबस्क्राईब करून द्यावं आपल्या चॅनलला. आणि बाकी वर्कशॉपचे अपडेट आपण घेऊ, पण पाटपूजनचे पण ब्लॉग आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील. आणि चला आता आपण गणसंकुलला जाऊया. चला, गणसंकुलचा मेन गेट काय दिसतंय का? अजून मंडप वगैरे रेडी नाही झालेला आहे. बघूया त्या साईडला जाऊन बघूया कुठपर्यंत मंडप रेडी झालेले आहे. बघा, सिक्युरिटी गार्ड दिसतो आपल्याला आतमध्ये. काही दिवसांनी हा दरवाजा ओपन होईल, आपल्याला मोठे मोठे गणपती बाप्पा बघायला भेटतील. लवकरात लवकर आगमनाची डेट पण तुम्हाला कळेल. भारत माता सिनेमा आपण आहे ना तिकीट जाऊन बघूया. आज गुरुवार आहे, तर बघूया आपल्याला स्वामींचा पिक्चर आज बघायला भेटतोय का. आता वाजलेत तर 6:45, भरपूर लेट होईल. एकदा आतमध्ये जाऊन बघूया. बघा मित्रांनो, 6चा शो होता, तो चालू झालेला आहे. अर्धा पिक्चर चालू झालेला आहे. आता डायरेक्ट 9:45चा मूवी आहे. तर तो वाजलेत बघा 6:45. तर पाऊण तास आपल्याला लेट झालेला आहे. देऊळ पण आपल्याला आता बघायला नाही भेटणार आहे, 9:45ला बघायला भेटेल. तर आता भरपूर लेट होईल. जाऊन द्या, बघूया आपल्या ह्याच्यात जर लागला असेल तर. तर मित्रांनो, आपण आता मूवी बघणार होतो देऊळ 1-2, पण 9:45चा शो आहे आणि आता वाजलेत 6:45, त्यामुळे आपल्याला तो मूवी बघायला भेटणार नाहीये. आपण बघूया आता घाटकोपरला बघू आता जर टाइम भेटणार तर संध्याकाळचा. परंतु आज गुरुवार होता म्हणून मला विचार झालेला आज भारत माताला मूवी बघूया करून, असा विचार होता. चित्रपट बघूया देऊळ 1. स्वामींचं दर्शन तर घेतलेलं आहे, पण स्वामींचा पिक्चर तर आपल्याला बघायला भेटला. पण 9:45चा शो आहे, मग भरपूर लेट होईल आपल्याला. तर चला जाऊ द्या, आपण आता पुढे जाऊया आणि पुढे जाऊया आणि गणसंकुलच्या दुसऱ्या गेटची अपडेट घेऊ. चला. तर मित्रांनो, आता आपण आलो गणसंकुल गेटजवळ आणि तुम्हाला बघा इथे लास्ट टाईम मी दाखवलं होता, एवढं काम आधीच झालं होतं. त्याचं वरनं लाकडं वगैरे सगळं लावलेलं आहे. आणि ह्या साईडला पण बघा आता मंडपचं काम सुरू केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. छोटासा गॅप आहे, आता गॅपमध्ये आपण बघूया. इकडे आता गेट बंद केलेले आहे, त्यामुळे काय आता दिसत नाही. या गॅपमधनं आपण बघूया. तर बघा संपूर्ण इकडनं मंडप वगैरे रेडी झालेलं आहे. ह्या साईडला पण मंडप पूर्ण रेडी झालेलं आहे. बघा खाली बांबू वगैरे आणलेले आहेत. बघा हे असं काम झालेलं आहे आतमधलं. आणि तुम्ही जर आलात तर इकडे बघा अभिज्ञ पार्क आहे, समोर करवीर स्टेशन आहे, ही एवढी मोठी अभिज्ञ पार्क. आणि समोरच हा गणसंकुल वर्कशॉप आहे. तिथे काही दिवसांनी तुम्हाला बाप्पा आकार येताना दिसतील आणि मस्त आगमन वगैरे इथूनच होईल. मित्रांनो, फायनली आता आपण गणसंकुलच्या वर्कशॉपची पण अपडेट घेतलेली आहे. आणि आतमध्ये गेट पूर्ण बंद केलेलं आहे, आतमध्ये जायला अलाउड नाही आहे. आणि काम चालू आहे लाकडांचं, हे बांबू वगैरे लावतात आहे, पण एक साईडचे बांबू वगैरे सगळे लावलेले आहेत, एक साईडचे बाकी आहेत. आणि जेवढी पण जी काय अपडेट होती तुम्हाला मी दिलेली आहे. आणि सगळे म्हणजे तुम्हाला माहिती आहे इकडं यावर्षी राजन झाड यांचा म्हणजे वर्कशॉप इथं असणार आहे, राजन झाड असणार आहे.
परत आकाश तिरमल असणार आहेत, परत हे दादा असणार आहे शिवाई आर्ट, परत निखिल दादा खातू असणार आहे, परत अजून कोण आहेत मितेश पेवेकर वगैरे ते पण असणार आहेत. भरपूर असे मला जेवढी नावं माहिती तेवढे मी तुम्हाला सांगितले. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल, अरे अरुण दादा दत्ते यांचा कारखाना कुठे? पण प्रश्न तो पडलाय कारण की तुम्हाला त्यांचा वर्कशॉप मी आपल्या चॅनलद्वारे दाखवलं आणि नक्कीच तुम्हाला त्यांचा जे वर्कशॉपचा शुभारंभ होईल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेल अपडेट, आणि त्यांचा वर्कशॉप कुठं असणार हे तुम्हाला दाखवेल. आणि त्यांचा वर्कशॉप परेल वर्कशॉपला नाही यावर्षी, आणि गणसंकुलला पण नाही, तर त्यांचं लोकेशन कुठं असणार आहे हे तुम्हाला पुढे सांगेलच मी. तोपर्यंत हा ब्लॉग मी इथेच एंड करतो, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि मित्रांनो, आता राहिलेत गणेशोत्सवाला फक्त 102 दिवस, आणि हे पण पाठपूजनची आणि आगमनाची जी पण अपडेट असेल तुम्हाला आपल्या माझा गणराया या पेजवर तुम्हाला अपडेट भेटेलच. आपला पेज आहे माझा गणराया, हे बघा स्क्रीनवर तुम्हाला पेज आपला दिसेलच, आणि यूट्यूबद्वारे तुम्हाला आगमनाचे आणि पाठपूजनचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूबद्वारे भेटेलच. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो नक्की करा. तर चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.